बापरे, हे बघा गाईस, मग तोंड अशी वाढल्यासारखं वाटतं ना, अशी ओट अशी मधीच अशी काहीतरी कॉमेडी बोलती. ओम नमः शिवाय माझ्या यूट्यूब फॅमिली, कसं आहात तुम्ही? ठीक असतात, मी पण मस्त आहे, मजेत आहे. बघा मी कुठनं आज मला इतकं प्रसन्न होईल ना बघितल्यावर. आज मी कुठनं सकाळ सकाळ मी सुरू केले ब्लॉगिंग. हे बघा महादेवचं मंदिरात प्रसन्न वाटतं इथं, आणि सकाळी आले तर छान वाटतं आहे. बघा दर्शन घ्या तुम्ही पण. भागांच्या दारातनं सुरू केलं ब्लॉग. शंकर ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बापरे, हे बघा गाईस, मग तोंड अशी वाढल्यासारखं वाटतं ना, अशी ओट अशी. कारण की आता कसं उन्हाळा आहे ना खूप, ते उन्हाळ्यामुळे आहे ना पाणी सारखं पिलं जातं, पण तरी अशी ओट आहे ना अशी पार अशी वाढल्यास लगेचच अशी ताण लागतं, अशी वाढल्यासारखं असं वाटतं. लय उन्हात ना आता बाहेर ना आले की काय असं होतं. आत्ता म्हणजे मग अशी 6ला उठले, आज उशिराच उठले मी. उठून स्वयंपाक वगैरे सगळं केले. आता हे कसं आहे, आणि नेमकं आहे ना घरात मला पसारा आवडत नाही. आणि हे फटाक्याचा बॉक्स आहे ना तुम्हाला दाखवत, इलेक्शनच्या टायमिंगला आणलेलं, ते जागेवरच पडले. 1-2 बॉक्स अशी फोडले आम्ही, म्हणजे 2-3 बॉक्स, आणि एक बॉक्स तसं आहे अजून. अरे बापरे, हे बघा, आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था. आणि खरंच इंतजार करत होते. आणि आता कॅमेरा तो गुब्बे आणि माझी बहीण सेम आहे. कॅमेरा मतलब ऑन केले मी, लगेच त्यांचं असे तोंड बंद होतो. जसं कॅमेरा बंद झाले पटर म्याव म्याव, आणि ही पण म्याव म्याव करते बरं का गाईस. हिला ओळखून घे, हिला कोणी ओळखतं का बघा, नुसतं म्याव म्याव करते, नुसतं मांजरांची. चला आता ते बघते, चहा पिणार आहे का ती मी चहा पिणार आहे का ती, तिच्याबरोबर चहा पिते मी पण. मी आत्ताच जस्ट बाहेर गेले आणि म्हटलं तिला हे गाणं म्हणावं म्हटलं, आणि नेमकं ती आलीच समोर. म्हणजे आता डोकून आलं गॅलरीतनं, नाही दिसली, आणि लगेच जरा आता आली तर लगेच आता आली पण. चला आता आवरते, पटकन आवरते, म्हणजे चहा प्यायची मला. पिणार आहे चहा गाईस. माझी बहीण म्हणते लिपस्टिक वगैरे म्हणजे मेकअप नाही, लिपस्टिक आणि छान असे आवरून तू ब्लॉगिंग करत जा म्हणते. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल दिसतात कधीतरी. लिपस्टिक लावायला काय ओरिजिनल आहे नाही, पण आता ते घरी होते ना, लिबाम लावले होते, लगेच वाळतं ग सर उन्हाने. ती म्हणते लिबाम वगैरे लावायचा वगैरे. आता उद्यापासून गाईस तुम्हाला लिपस्टिक, काजळ मस्त सगळं आवरून मी ब्लॉगिंग करत जाणार आहे. नाही बरं का, असं काही नाही आहे, सिम्पलच माझी ब्लॉगिंग असणार. फॅमिली ब्लॉगिंग आहे माझी, छान असेच असणार. जे ओरिजिनल ते ओरिजिनल. हे बघ आली, लगेच आवरली. आता दोन्ही गॅसमध्ये कुठला गॅस रिकामा आहे, पटकन उतरवणार. हां आता चहा ठेवणार. बघू मॅम हे काढू का? कुठलं भाजीचं का? काढते, इकडे ठेव, ह्याच्यात काढायचं आहे मला. 2 मिनटं थांब, मी काढते. ह्याच्यात काढशील का? नाहीतर आमच्या घरी जर का कुठली बाईला ठेवलं आम्ही भांडीला, पळून जाईल 1-2 दिवसातच, कारण की इतकी भांडी पडत असतात. बापरे, आमच्या घरच्यांसारखी भांडी कुठंच पडत नसेल, एवढी आमच्या घरी भांडी पडत असतात. सारखं भांडी पडतं राव, सारखं. तरी मी बघा आता घासूनच घेतले स्वयंपाक करता तरी भांडी पडतेच. कसं काय माहिती एवढी भांडी पडतात. आणि ही पोरगी आली आता, आणि ही लगेचच आता हिचं पण डबे बिबे सगळं तेही घासावं लागतं. दिवाबत्ती झाले, लगेच येते टी व्ही लावायला. आता टी व्ही लावल. मॅडम पण आल्यात, आता बसतील आता दोघी टी व्ही बघा. ते बघा, मी नाही बघत टी व्ही. तू पण बघते की कधीतरी ना? मुमकिन नहीं. अगर तू मुझे डॉन बोलती है, तू मुझसे डरती है नहीं डरती? मला घाबरती का नहीं? डॉन है मैं, बड़ा डॉन हूँ मैं. छोटा डॉन नहीं, बड़ा डॉन हूँ मैं इस घर का. छोटा तुझ पे मैं डॉन हूँ, बहुत बड़ी डॉन हूँ मैं. छोटा डॉन तू है, मैं बड़ी डॉन हूँ. समझ में आया? नहीं, तू छोटा डॉनी है, मैं डॉना हूँ. नहीं डॉनी
माझी आई मधीच अशी काहीतरी कॉमेडी बोलती. छोटा डॉन आहे ना, मोठा डॉन आणि तू छोटा डॉन आहे ग. माझी मम्मी बघा, माझी आई बघा, तू बडा डॉन आहे, ही छोटा डॉन आहे म्हणे. काय डॉन आहे, क्या गुंडे बनेगी रे तू. आणि खरंच गाईस त्याला गाईस आता जेवण वगैरे झालं सगळं, उपवास वगैरे सोडलं. आता म्हटलं आता ब्लॉग एंड करावा. माझी बारकी बहीण समोर थांबली आणि बघते, हसते. त्याला व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय गाईस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.